नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे भराडी देवीच्या जत्रेवरती असणार आहे। तर आपण आज भराडी देवीच्या जत्रेसाठी निघणार आहोत आणि अंगणेवाडी येथे ही जत्रा भरली जाते आणि ही कोकणातील ही एक प्राचीन आणि एक मानाची जत्रा म्हणून ओळखली जाते। आपल्या चाकरमानी जो मुंबईमध्ये, परदेशात किंवा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठेही असेल तर तो या जत्रेसाठी आवर्जून इथे येतो। जरी त्याला यायला जमलं नाही तरी तो व्हिडिओ मार्फत किंवा आपल्या नातेवाईकांमार्फत देवीच्या जत्रेविषयी चर्चा वगैरे करतो किंवा तो त्या देवीच्या विषयी आस्था ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते। भराडी देवी हे नाव पडण्याच्या मागे एक आख्यायिका आहे की भराडी देवी ही भराडावरती म्हणजे माळरानावरती प्रगट झाली होती, त्यामुळे ह्या देवीचं नाव भराडी देवी असं पडलंय। या देवीची जी जत्रा आहे ती कोणत्याही तिथीनुसार किंवा कोणत्याही तारखेला नसते, तर तेथील ग्रामवासी जे देवीचा कौल घेतात आणि ज्याप्रमाणे देवी कौल देते त्यानुसार ह्या जत्रेचा दिवस ठरवला जातो। तर 2025 ह्या साली 22 फेब्रुवारी 2025 ह्या दिवशी आई देवी भराडी देवीची जत्रा साजरी होत आहे। तर भेटूया जत्रेमध्ये। तर थोडीफार माझी आजची कामं आपण मी पण सुद्धा आपल्याला भेटतो रेल्वे स्टेशनवरती। मग आपण तिथून आपला आजचा प्रवास सुरू करू। मित्रांनो, आता आम्ही आहे रेल्वे स्टेशनवरती आणि आपला जो प्रवास आहे तो आज होणार आहे 1109 एलटीडी मडगाव या एक्सप्रेसने। प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती गाडी लागली आहे। चला जाऊया प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती। आपण कणकवली स्टेशनला आहोत, इथं थांबले आहोत। आता कणकवलीवरून आपण कुडाळला बाय ट्रेन जाणार आहोत आणि तिथून मग मालवणला जाऊ आणि मग मालवणवरून अंगणेवाडीला जाऊ। तर असा आपला अंगणेवाडीपर्यंतचा प्रवास होणार आहे आणि मग अंगणेवाडीला जाऊन तिथं मग आपण देवीचं दर्शन आणि तिथला आजूबाजूचा जी जत्रा आहे ती आपण एक्सप्लोअर करणार आहोत। आपल्यासोबत आज कोकण संस्कृती चॅनलचे यूट्यूबर संदेश आपल्यासोबत आहेत। नमस्कार। जत्रेच्या आधीच आपल्याला आज बसमध्ये त्यांची भेट झाली आहे, तर बघू आता जत्रेमध्ये पण आपण भेटू। नक्कीच संध्याकाळी जायचं आहे आणि धमाल करायची आहे, एन्जॉय करायची आहे। अंगणेवाडीची जत्रा एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होते आणि एक वेगळीच मजा, एक वेगळीच वाईब्स असतात, एनर्जी असते। तो एक्सपिरियन्स करायला बरेच महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून लोक त्या ठिकाणी जत्रेला येतात। बरोबर। मालवणमध्ये आलोय, भावाची भेट झाली, भेटू।
बराडी मातेचं मंदिर आहे. खूप चांगल्या प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. मुखदर्शनसुद्धा झालेलं आहे आणि आपल्या इकडे पास असल्यामुळे आपलं प्रायव्हेट दर्शनसुद्धा झालेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे आपले दर्शन होऊन देवीचं समोरासमोर असं दर्शन झालेलं आहे खूप छान प्रकारे. आणि आतले फोटोज तर आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, काय तिथं व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे. हां, पण तुम्ही बाहेरून देवीचं दर्शन, मंदिराचं दर्शन घेऊ शकता. तर कळस दर्शन तुम्ही मला हे तुम्ही मंदिराचं कळस दर्शन करू शकता.